हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी अमृता आज तुमच्यासाठी एक स्पेशल असा व्लॉग घेऊन आले। स्पेशल नवीन न्यू व्लॉगर लोकांसाठी एक व्लॉग घेऊन आले आहे, जो की माझा अनुभव आहे। म्हणजे मला दोन तीनच फार काही नाही, पण 2-3च कमेंट आल्या होत्या की तुम्ही अगोदरचा चॅनल बंद केला, ज्याच्यामध्ये माझा 3,500 तास वॉच टाइम कंप्लीट झाला होता आणि कंटिन्यू 6-7 महिने मी डेली व्लॉगिंग केली होती आणि डेली व्हिडिओ टाकले होते। तर म्हणजे मॉनिटाईज व्हायला फक्त मला 500 तासच कमी होता। एखादा जरी व्हिडिओ व्हायरल गेला असता किंवा थोडीशी अजून 5-6 महिने माझ्याकडे बाकी होते, म्हणजे 1 वर्ष व्हायला, तर मग 5-6 महिन्यात आरामात 1 वर्षात माझा चॅनल मॉनिटाईज झाला असता आणि मला सक्सेस भेटला असतं, माझंही पेमेंट सुरू झालं असतं। पण मी तो चॅनल बंद केला आणि नव्याने परत सुरुवात केली। तर मग मी माझा तो आधीचा चॅनल का बंद केला, एवढं सक्सेस जवळ आलेला असताना मला तो चॅनल का बंद करावा लागला? तर मी माझा पहिला व्लॉग अपलोड केला होता, त्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की माझा अगोदरचा पहिला चॅनल मी काही कारणामुळे बंद करत आहे आणि आता नवीन चॅनल चालू करत आहे। तर मग मी असं का केलं, असं का करावं लागलं की मला एवढा वॉच टाइम झालेला चॅनल बंद करावा लागला आणि दुसरा चॅनल चालू करावा लागला? तर कसं असतं, माणूस प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन शिकत असतो। तर मी चॅनल चालू करायच्या आधीच बरेचशा गोष्टी युट्यूबवर बघून शिकले होते, पण अनुभवातूनही माणूस खूप काही शिकून जातो। तर माझा असा अनुभव आहे की जे मी चूक केली, जे माझ्याकडून मिस्टेक झाल्या, त्या तुम्हा लोकांकडून होऊ नये। खूप जणी आपला अनुभव युट्यूबवरती शेअर करतात आणि त्यातूनही बरंचसं काही शिकायला भेटतं। तर मग मी सुरुवातीला 4 महिने कंटिन्यू मी व्लॉगिंग केली, रोज डेली व्हिडिओ टाकायचे, छान रिस्पॉन्स भेटायचा, म्हणजे सबस्क्रायबरच्या हिशोबाने चांगले व्ह्यूज वगैरे भेटायचे, कारण मी डेली काम करायचे। तर व्हिडिओ माझे छान असायचे, थंबनेलही व्यवस्थित राहायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचे, हॅशटॅग वगैरे लावायचे, टायटलही व्यवस्थित राहायचं, म्हणजे व्हिडिओमध्ये कुठलीच कमी नव्हती माझ्या, छान होतं। तर माझी स्टार्टिंग होती, तर त्या हिशोबाने व्ह्यूजही चांगले यायचे, मस्त चालू होतं। पण नंतर मग असं व्ह्यूज कमी व्हायला लागले, मग मी डिमोटिवेट झाले आणि बंद केलं, यूट्यूब बंद केलं। तर मग त्याच्यानंतर मी यूट्यूब बंद केल्यानंतर इंस्टाग्राम चालू केलं। तर इंस्टाग्रामला मी रील्स टाकायला लागले। तर तिकडे मी सिरियस नव्हते, तिकडे तर असंच एक कसं असतं ना की व्हिडिओचा किडा एकदा डोक्यात घुसला का तो निघत नाही, म्हणून मी असंच बसल्या की बघू सगळेजण बनवतात, आपल्याला जमतं का, म्हणून मी 1-2 रील्स टाकल्या आणि त्याला छान प्रतिसाद भेटला। तर मग मी तिकडे सुरुवात केली। तर आता इंस्टाग्रामला माझं छान चालू आहे, तिकडे माझे 50,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत आणि बरेचसे व्हिडिओज मिलियनमध्ये वगैरे गेलेले, तर तिकडे छान चालू आहे। पण इंस्टाग्राममध्ये इन्कम नाही, फिक्स इन्कम नाही। जर कोणी प्रमोशन वगैरे दिलं, कोलॅबरेशन दिलं, तर त्याचंच तेवढं येतं आणि ते पण काही फिक्स नाहीये। तसं मला अजून तरी चालू झालं नाही, मी फक्त एकच कोलॅबरेशन इंस्टाग्रामला केलेले, दुसरं नाही केलं। तर मग यूट्यूब मला असं वाटलं की नाही, यूट्यूबमध्ये फिक्स आपलं एकदा चॅनल मॉनिटाईज झाला का आपलं काहीतरी इन्कम मंथली चालू होऊन जाईल, म्हणून मी परत यूट्यूब चालू करायचा विचार केला। मग त्या अगोदरच्या चॅनलवर मी 2-4 महिने गॅप नंतर परत चालू केलं तो चॅनल, म्हणजे यूट्यूबला मेल केला की मी परत नव्याने माझा चॅनल चालू करते, तर तुम्ही कृपया माझ्या व्हिडिओला प्रमोट करा, असा मेल करून टाकला। आणि मग परत नव्याने यूट्यूबवरती, मला आवाज नको करू ना, मग नव्याने यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकायला चालू केले त्याच चॅनलवरच्या अगोदरच्या। पण नंतर मी एक मिस्टेक केली की मी काय केलं होतं की मी सुरुवातीला दुसरा चॅनल चालू करायचा विचार केला होता आणि त्याच्यामुळे मग मी दुसरा आयडी ओपन केला होता। जनरली कसं राहतं, सगळ्यांकडे यूट्यूब तर असतं, सगळ्यांचा एक आयडी असतोच यूट्यूबचा, पण जर व्लॉगिंग करायचं तर कसं सांगतात की बुवा तुमचा आयडी नवीन असेल तर त्याच्यावर तुम्ही चॅनल बनवला, नवीन ईमेल आयडीवर जर चॅनल बनवला तर यूट्यूब आपल्या व्हिडिओला चांगल्या प्रमाणे पुढे प्रमोट करतं, म्हणजे सोपं जातं बुवा, असं भरपूर व्ह्यूज वगैरे येतात नवीन आयडीवरून जर चॅनल ओपन करतो तर। म्हणून मी नवीन आयडी चालू केला। तर मग कसं होतं, सगळ्यांचा आधीचा एक आयडी असतो आणि नवीन आयडी जो की आपल्या चॅनलचा असतो। तर मग बरेचसे लोक काय करतात, बरेचसे लोक नाही, मी स्वतः करत होती, मी यूट्यूबला माझा व्हिडिओ पोस्ट केला, अपलोड केला, पब्लिश झाला की मी काय करायचे, माझ्या दुसऱ्या आयडीवर जायचे आणि माझाच व्हिडिओ बघायचे, म्हणजे लगेचच पोस्ट केल्या अपलोड केल्या पब्लिश झाल्याच मी माझ्या दुसऱ्या आयडीवर जायचे, व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायचे आणि माझाच व्हिडिओ मी बघून घ्यायचे। म्हणजे प्रत्येक युट्यूबरला म्हणजे कसं असतं ना, या फील्डमध्ये स्टार्टिंगला खूप जास्त मेहनत करावी लागते, स्ट्रगल करावं लागतं आणि खूप जास्त युट्यूबला वेळ द्यावा लागतो। त्याच्यामुळे कोणालाही असं वाटणं साहजिक आहे की बुवा तेवढाच एक व्ह्यूज भेटेल आणि टाकल्या जर व्हिडिओ आपण अपलोड केल्या जर व्ह्यूज चांगले आले, पूर्ण व्हिडिओ लोकांनी बघितला, तर यूट्यूब पुढे प्रमोट करतं व्हिडिओला। एवढी एक गोष्ट आपल्याला माहिती असते की बाबा आपण व्हिडिओ टाकला आणि टाकल्या लोकांनी बघितलं, लाईक केला, कमेंट केला, पूर्ण व्हिडिओ बघितला की यूट्यूब आपला व्हिडिओ
पुढे रिकमेंड करतं, पुढे प्रमोट करतं. ही गोष्ट आपल्याला माहिती असते. पण ही गोष्ट आपल्याला माहिती नसते की आपणच आपला व्हिडिओ बघितला, कारण यूट्यूबच्या अल्गोरिदमला आपल्या फोनचा जो नंबर असतो, IP ॲड्रेस असतो, तो अल्गोरिदमला माहिती असतो तो की त्याच फोनवरून व्हिडिओ अपलोड होतोय आणि त्याच फोनमध्ये बघितला जातोय आणि ॲड्रेस सुद्धा ट्रॅक केला जातो त्यांच्याकडून. तर 1-2 वेळा ठीक आहे, अशी मिस्टेक काही त्याने इफेक्ट होत नाही. पण जर तुम्ही रोज असे करत गेला तर हळूहळू इम्पॅक्ट दिसायला लागतं. त्याच्यामुळे यूट्यूब आपले व्हिडिओ पुढं प्रमोट करत नाही, पुढं पाठवत नाही. प्रॉब्लेम एवढा होऊ शकतो, नवीन लोकांचं तर सोडा, जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना सुद्धा आपलं नोटिफिकेशन जात नाही. म्हणजे आपण टाकलेला व्हिडिओ जर आपल्या सबस्क्रायबरनीच नाही बघितला तर दुसरे लोक कसे बघणार? त्यांना तर यूट्यूब पुढे प्रमोट करणारच नाही ना. मग आपण टाकलेला व्हिडिओ जर आपल्या सबस्क्रायबरनी बघितला, लाईक कमेंट आल्या आणि बऱ्यापैकी चांगल्या म्हणजे पूर्ण बघितला किंवा अर्ध्यापेक्षा जास्त बघितला, त्याच्यावर ते डिपेंड असतं की यूट्यूब पुढे किती लोकांना प्रमोट करतं. म्हणून आपल्या फोनमध्ये आपण आपलेच व्हिडिओ कधीच बघायचे नाही. शक्यतो आपले व्हिडिओ आपण बघणे टाळा, बंद करा. मी ही चूक केली आणि माझी एवढी मेहनत वायाला गेली. म्हणजे माझं खूप छान चालू होतं, बरेचसे व्हिडिओ व्हायरल गेले होते. म्हणजे व्हायरल व्हिडिओ केल्यामुळे माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले, वॉच टाईमही भरपूर कंप्लीट झाला होता. तर मला वाटतं दिवाळीतले माझे व्हिडिओ 40,000 50,000 व्ह्यूज 27-28 मिनिटाच्या व्हिडिओला आलेले होते आणि त्याच्यामुळं माझं लवकर अचिव्हमेंट मला भेटली. म्हणजे अचीव्ह झाला असतं बाबा की लवकर चॅनल मोनिटाईज झाला असता. तर अशी मिस्टेक केली मी. आणि दुसरी मिस्टेक, तर तुम्ही व्लॉगिंग करता तर सेपरेट व्लॉगिंगच करायची, सेपरेट त्याच्यावर रेसिपी वगैरे टाकायचं नाही. माझ्याकडून ही सुद्धा मिस्टेक झाली होती की मी व्लॉगिंग करायची, पण असं वाटलं की काही रेसिपी आता ट्रेंडिंग काही रेसिपी आहे तर चला आपण ही रेसिपी बनवूया, आता उद्या हा सण येतोय तर ही रेसिपी प्रत्येक घरामध्ये बनणार आहे तर मी बनवून टाकते. म्हणून मी काय केलं, सेपरेट रेसिपी बनवल्या आणि त्या रेसिपी पोस्ट केल्या. मग यूट्यूबला कन्फ्युजन होतं की नेमकं हा जो व्हिडिओ आहे तो कुठल्या व्ह्युअर्सला पाठवायचं, रेसिपीवाल्यांना पाठवायचं की व्लॉगिंगवाल्यांना पाठवायचं. म्हणजे तिथं कन्फ्युजन होतं. कारण आपण आपला चॅनलचं आपलं प्रोफाईल तयार करतो तेव्हा तिथं आपण कॅटेगरी लिहित असतो चॅनलची, तेव्हा तिथं आपण व्लॉगिंगची कॅटेगरी लिहिली तर आपण सेपरेट रेसिपी नाही टाकू शकत. म्हणजे ते कंटेंट मिक्स होतं. तर सेपरेट कंटेंट ठेवावं. कधी क्राफ्ट ॲक्टिव्हिटी, कधी ट्रॅव्हलिंग, असं नाही. हां, तुम्ही व्लॉगमध्ये सगळं दाखवू शकता पण व्लॉगमध्ये सेपरेट नाही. तर मग तिथं तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी चेंज होते आणि त्याच्यामुळं मग यूट्यूब कन्फ्यूज होतं. यूट्यूबला समजत नाही कुठं प्रमोट करावा, हा व्हिडिओ कुठल्या बाजूला पाठवावा, कोणाला पाठवावा. त्याच्यामुळे हळूहळू आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येणं कमी होतं. म्हणजे मी खूप डिस्टर्ब झाले होते, खूप डिमोटिवेट झाले होते माझ्या व्हिडिओला. शेवटी तर 1100-1200 सबस्क्रायबरमध्ये माझे 3,500 कंप्लीट झाले होते आणि शेवटी फक्त 15 आणि 16 व्ह्यूज आल्या. तर मग मी परत विचार केला, मी असं मेहनत करण्यात एवढं एक व्हिडिओ पोस्ट करायला, एडिटिंग करायला, अपलोडिंग करायला 4-5 तास वेळ लागतं शूटिंगच्या नंतर. तर मग माझ्याकडून ही मिस्टेक झाली. मग एवढं टाइम देत होती मी डेली आणि माझं एवढी मेहनत अशीच गेली. तर मग माझ्याकडून अशी चूक झाली आणि माझं चॅनल मला बंद करून परत नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. तर आता मी परत नव्याने चालू केली आहे व्लॉगिंग करायला. तर इकडे सध्या ठीक आहे, ठीकठाक सबस्क्रायबरही म्हणजे चालू आहे. आता एवढे अजून जास्त व्हिडिओ नाही टाकले पण टाकते मी, डेली टाकण्याचा प्रयत्न करते. तर मला एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही व्लॉगिंग करताय, तुमचा नवीन चॅनल आहे तर डेली सतत कनेक्ट राहा. एक शॉर्ट आणि एक व्हिडिओ तर कमीत कमी पोस्ट करा. व्हिडिओ जर एखाद दिवशी नाही जमलं काही कारणांमुळं, शक्यतो सगळे हाऊसवाईफच व्लॉगिंग करतात तर त्यांना घरही बघायचं असतं, मुलंही सांभाळायचे असतात, प्लस व्हिडिओ बनवायचे असतात. कधी मुलं आजारी पडतात, सण सुद्धा असतो, अचानक पाहुणे येतात तर जमत नाही. तर त्यावेळी कमीत कमी एक शॉर्ट तरी अपलोड करावी. तर असं केल्याने नक्की सक्सेस भेटेल. तर माझा हा अनुभव होता. मी मिक्स कंटेंट केलं आणि माझे व्हिडिओ मी माझ्याच फोनमधून बघितले आणि व्हिडिओ पोस्ट केल्या आपणच आपले व्हिडिओ शेअर नाही करायचे. हा ट्रेंड फॉलो जरूर करायचा. व्लॉगमध्ये सुद्धा आपण ट्रेंड फॉलो करू शकतो पण आपल्या कंटेंटशी रिलेटेड. जसं की मी आता एक व्हिडिओ टाकला होता माठ थंड. आता सध्या कसं गरमी चालू आहे, उन्हाळा चालू होतोय आणि सगळ्या लेडीज शक्यतो नवीन माठ घेत आहे. तर म्हणजे त्याच्यासाठी कुठला माठ सिलेक्ट करावा, थंड पाणी वगैरे, डिझाईन माठांची कुठला शेप घ्यावा असं वगैरे मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेले. तर तो सुद्धा मी एक ट्रेंडच झाला, म्हणजे तो ट्रेंड मी फॉलो केला. पण आपल्या कंटेंटशी रिलेटेड
आपल्याला ट्रेंड फॉलो करायचे. उगाचच काय पण आता दिवाळी आली आणि चला रांगोळ्या काढूया, रांगोळीचा व्हिडिओ टाकू, का तर दिवाळी आली चला फराळाचा सेपरेट रेसिपी, मग ते कंटेंट मिक्स होतं, कॅटेगरी पूर्ण वेगळी होती. तर याच्याने आपल्या चॅनलवर परिणाम होऊ शकतो. म्हणून असं कंटेंट मिक्स करायचं नाही. आपलेच व्हिडिओ आपण बघायचे नाही, आपलेच व्हिडिओ लगेचच अपलोड केल्या दुसऱ्याला पोस्ट करायचे नाही. आणि हॅशटॅग टायटल सगळ्यात मेन म्हणजे थंबनेल व्यवस्थित बनवायचा, क्लिअरिटी असावी. फोन साधा जरी असला तरी जिथे घरात व्यवस्थित उजेड येतो तिथे व्हिडिओची स्टार्टिंग तरी कमीत कमी चांगल्या प्रकाशात करावी, म्हणजे लोकांना आपण थोडंसं तरी एंगेज ठेवू शकतो व्हिडिओमध्ये. जर आपली स्टार्टिंगच व्हिडिओची कुठंतरी कोपऱ्यात अंधारात असेल, एकदम ब्लर दिसत असेल, काळपट दिसत असेल, तर मग त्याला अर्थ नाही. त्याच्यामुळे सगळ्यात मेन तर क्लॅरिटीकडे लक्ष द्यावं, थंबनेल व्यवस्थित छान बनावं, इंटरेस्टिंग टायटल टाकावं, जे की लोकांना क्लिक करायला भाग पडायचं आहे. तिथं आपण असं काहीतरी थंबनेलमध्ये लिहायचं की लोकांना वाटलं पाहिजे की नाही काय आहे हे, काय सांगते, उत्सुकता, व्हिडिओ बघण्याची उत्सुकता वाढली पाहिजे. अशा पद्धतीने थंबनेल बनवायचं आणि टायटल सुद्धा टाकायचं. तर हॅशटॅग वगैरे टाकायचे आणि शक्यतो स्वतःच्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचे, कोणाला कॉपी करायचं नाही. आपलं कंटेंट आपण आपलं जसं आहे तसं नॅचरल दाखवतो, नॅचरली आपलं करतो आपल्या पद्धतीने, तर ते चालतं आणि लोकांना पण आवडतं. शक्यतो कुणाला कॉपी करून जमत नसतं, कारण आपण ज्यांची कॉपी करतो ते ऑलरेडी सक्सेस झालेले असतात या फील्डमध्ये. यूट्यूबमध्ये ऑलरेडी त्यांचे 2-4 लाख सबस्क्रायबर कंप्लीट असतात. आपण त्यांना खूप आधीपासून बघत असतो, त्यांचंच बघून आपण यूट्यूब चालू केलेलं असतं. आणि त्यांनी एखादा व्हिडिओ टाकला की बाबा ती तर अशीच व्हिडिओ टाकते आणि टाकल्या तिला एवढे सारे व्ह्यूज येतात, मला का बरं येत नाही, तर हे चुकीचं आहे. कारण त्यांचे ऑलरेडी तेवढे सबस्क्रायबर आहेत, त्यांची फेस व्हॅल्यू वाढलेली आहे, लोकांना त्यांना रोज बघायची सवय झालेली आहे, म्हणून त्यांनी कसेही व्हिडिओ टाकले तरी त्यांना व्ह्यूज येतात. पण त्यांनी सुद्धा आपल्यासारखी सुरुवात एक दिवशी केलेली होती, त्यांनी सुद्धा सुरुवातीला खूप स्ट्रगल केलेलं होतं, म्हणून त्यांना आज तेवढं प्रेम भेटते, लोकांचं रिस्पॉन्स भेटतोय, छान सपोर्ट भेटतोय. तर त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा अजून स्ट्रगल करावं लागणार आहे, हार्ड वर्क करावं लागणार आहे, समाजात आपली स्वतःची फेस व्हॅल्यू बनवावी लागणार आहे. तेव्हा जाऊन आपल्याला याचा प्रेम आणि याचा सपोर्ट भेटेल. तर मग फ्रेंड्स, चला, मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. तरीही अजूनही कोणाला काही, मी खूप दुसरा चॅनल चालू केला तेव्हा खूप जास्त सर्च केलं, खूप अभ्यास केला, यूट्यूबची गाईडलाईन समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हा चॅनल चालू केला आहे. तर मग माझाही चॅनल हा नवाच आहे, नव्याने चालू केलेला आहे. मलाही सगळेजण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि असेच कनेक्ट राहत जावा. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.